हे गावकरी निघून चालले. जमले होते गावकऱ्याचं म्हणणं घेण्याचा प्रयत्न केला तर गावकऱ्यांनी कशा पद्धतीने गावकरी निघून गेलेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर कशा पद्धतीने या गावामध्ये जर इतका जर मोठा जर गैरव्यवहार असेल आणि लोक जर बोलत नसतील तर मग काय म्हणायचं. बाबा नमस्कार, काय सांगाल? हे उपोषण चालू आहे, तुम्ही ऐकलंय सगळी बाईट ऐकलं, सगळं ऐकलं, पहिलं आपल्याला काहीच कळत नाही. याचा अर्थ असा आहे का मौनम सर्वर्थ साधनम. काय म्हणाले? मौनम सर्वर्थ साधनम. मौन बाळगायचं. मौनम सर्वार्थ साधनम असं म्हणणे, तुमचं तेच म्हणणे आहे का? आपण हे बाबांशी बोलूया. बाबा हे काय चाललंय? उपोषण चाललंय तुमच्या गावात? काय विषय? त्यांचं म्हणणं आहे 27 गुंठे जमीन कुणाच्या तरी ताब्यात आहे गावची. 27 गुंठे कोणतं कुठं? भटकळवाडी. ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असं पण त्यांचं म्हणणं आहे. उपोषण चालू आहे. आता ते कोणत्या ताब्यात आहे? ती सोनवण्यांच्या ताब्यात आहे सध्या. चला ठीक आहे, माहित नाही बाबांना. तर युवकांशी बोलू आपण. युवकांना काय सांगाल तुम्ही? तर मित्रा तू काय सांगशील का? चुकीचं आहे का बरोबर आहे? एवढं तर बोलावं. उपोषण बघा तू थांब, तुझं काय नाव आहे भाऊ? तुम्ही काय तुम्हाला काय बोला? वाटतं? का बरं उपोषण नको? चुकीचं की बरोबर? असं कर्मचारी हे हे गावासाठी का फक्त याच्यासाठी चाललंय? गावासाठीच गावासाठीच बसले ना माणूस. 100%. उपोषणाला पाठिंबा. नितीन दादा जसं बोललं तसं ते सगळं बरोबर आहे. पण लोक ही मुलं तरुण म्हातारे लोक बी बोलत नाही का? बन हे असं त्यांचं नाही सांगतात का नाही बोलत. तुझा पाठिंबा 100%. बेस्ट. चुकीचं असेल तर उपोषण करते कारवाई व्हावी, खरं असेल तर माहिती द्यायला हवी. मी कर्मचारी आहे का? बरं आता तुम्हाला पत्रकार काय बंधूंना जरा विचारू आपण. नको तुम्ही पत्रकार आहे, दहशत तुम्ही आहे आवाज तर उठवा. का काय नक्की काय म्हणता येईल? जे ते करतायत ते चांगलं आहे, योग्य आहे. योग्य. जे काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, खरं असेल तर खरं असेल, चुकीचं असेल तर चुकीचं, पण ते लोकांपुढे आलं पाहिजे. लोकांपर्यंत आलं पाहिजे. सोनम वांगचूक आज देशासाठी करताय, तरुणांनी तयार झालं पाहिजे. त्यात आता एक पाऊल पडलंय. सोनम वांगचूक एकटेच उपोषण करतात बा, कितीतरी 20वा दिवस आहे. इथं बी तशीच परिस्थिती आहे का? लोकांचा सपोर्ट नाही. तोच प्रॉब्लेम आहे ना भारताचा. भारतीय नागरिक म्हणून आपल्याला लोकशाही कळाली नाही. तशीच परिस्थिती पिंपळवंडी गावात पण आहे ना. सगळीकडेच पूर्ण देशात आहे. पुरतं आपण गावचा विचार करू ना. हा मग तेच ना, मग जे इथं काही दहशत आहे? गावात दहशतीचा विषय नाही का? आपण त्यांचं उपोषणची मागणी चुकीची असेल तर त्यांना समजून सांगितलं पाहिजे. लोकांचा पाठिंबा आहे त्याला. अच्छा, पाठिंबा आहे. उघड होत नाही लोक. उघड. ओके. तर अशा पद्धतीने आपण पाहिलंय तर ह्या जो काही युवक आपण या ठिकाणी पाहतोय जो युवक उपोषणाला बसलेला आहे, त्यांनी जी मागणी केलेली आहे ही मागणी रास्त आहे. अशा प्रकारच्या भावना तरुणांच्या आहेत, परंतु तरुण मात्र समोर बोलायला मागत नाही. आता जी मंडळींनी या संदर्भामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. आपल्यासोबत जरा दादा आहेत. दादा, तुमच्या गावामध्ये उपोषण चालू आहे, काय पाठिंबा का उपोषण चुकीच्या मागणीसाठी सुरू आहे? नाही, त्यांचं जे असेल त्यांनी द्यावं ना, बाकी काय. माहिती दिली पाहिजे. माहिती दिली पाहिजे ना, प्रत्येक नागरिकाला माहिती घेण्याचा हक्क आहे. खरं काय खोटं काय लोकांपुढे आलं पाहिजे. अच्छा, आपण या ठिकाणी पाहतोय जे काचळे उपोषणाला बसलेले आहेत त्यांची जी मागणी आहे ती वास्तव की अवास्तव हा भाग जरी वेगळा असला, परंतु त्यांच्या मागणी संदर्भामध्ये विद्यमान सरपंच, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान आमदार महोदय यांनी या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी संतोष घोटणेंची गाडी चाललेली आहे. बघूया आता संतोष घोटणे या संदर्भात काय बोलत आहेत का निघून जात आहेत. संतोष घोटणे या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न आपण त्यांच्याशी करूया. शेवटी लोकांनी खरं खोटं काय यावर बोलायला हवं. जर उपोषणकर्त्याची भूमिका चुकीची असेल तर ग्रामस्थांनी तसं सांगायला पाहिजे, परंतु कोणी पिंपळवंडी गावामध्ये बोलत नाही. न बोलण्यामागचं कारण मात्र आपल्याला काही समजत नाही. आपण पाहतोय कार्यकर्ते किंवा गावचे नागरिक कशा प्रकारे आउटसाईडला पळत आहेत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.